नमस्कार. ऑगस्ट 2026 हा आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, कारण या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत काही महत्त्वाचे बदल होणार आहेतच, पण त्यासोबतच दोन महत्त्वाची ग्रहणं देखील होणार आहेत. 12 ऑगस्टला सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्टला चंद्रग्रहण. यामुळे ऑगस्ट महिन्यात अनेकांच्या आयुष्यात काही जुन्या गोष्टी संपून नवीन गोष्टीची सुरुवात होताना दिसू शकते. कुणाच्या करिअरमध्ये बदल होईल, कुणाची आर्थिक परिस्थिती सुधारेल, कुणाच्या नातेसंबंधात महत्त्वाचा निर्णय होईल, तर काही जणांना आपल्या आयुष्याची पुढची दिशा ठरवण्याची वेळ येईल. म्हणूनच ऑगस्ट महिना प्रत्येक राशीसाठी काय घेऊन येतोय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात आधी पाहूया महिन्याच्या सुरुवातीला होणारे ग्रहांचे बदल. 6 ऑगस्टला शुक्राच्या स्थितीत महत्त्वाचा बदल होणार आहे. शुक्र नीच स्थितीत जाणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा प्रेम, वैवाहिक सौख्य, पैसा, सौंदर्य आणि भौतिक सुखसुविधांचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राचा हा बदल काही राशींसाठी खूप चांगल्या संधी विशेषतः निर्माण करेल, तर काही राशींसाठी प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी नात्यात पुढचं पाऊल टाकण्यासाठी वेळ येऊ शकते किंवा फायनल डिसिजन घेण्याची वेळ येऊ शकते. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाची बोलणी सुरू होऊ शकतात. आर्थिक बाबतीतही काही राशींना नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचा नवीन मार्ग तयार होईल. अडकलेले पैसे मिळणे किंवा एखादी जुनी आर्थिक समस्या सुटेल अशा घटना घडू शकतात. पण शुक्राच्या या बदलाचा फायदा प्रत्येक राशीला वेगवेगळ्या प्रकारे मिळणार आहे. त्यानंतर 11 ऑगस्टला मंगळाची स्थिती बदलणार आहे. मंगळ म्हणजे ऊर्जा, मंगळ म्हणजे धाडस, आत्मविश्वास आणि कृती करण्याची ताकद. त्यामुळे 11 ऑगस्ट नंतर अनेकांना आपली रखडलेली कामं पूर्ण करण्याची प्रबळ इच्छा आणि ऊर्जा मिळू शकते. एखादा निर्णय अनेक दिवसापासून पुढे ढकलत असाल तर आता तो निर्णय घेण्याची हिंमत होऊ शकेल. पण इथे थोडी काळजी घ्यावी लागेल, कारण मंगळाची ऊर्जा वाढली की कधी कधी राग, चिडचिड आणि उतावळेपणाही वाढतो. त्यामुळे विशेषतः पैशाचे व्यवहार, कुटुंबातील चर्चा आणि नातेसंबंध यामध्ये घाईघाईने निर्णय घेऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी शांतपणे विचार करा आणि मगच कृती करा. आणि त्यानंतर लगेचच येते या महिन्यातील एक अतिशय महत्त्वाची खगोलीय घटना, 12 ऑगस्ट 2026 चे सूर्यग्रहण. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा, अधिकार आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा कारक मानलं जातं. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा काळ अनेकांसाठी स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहण्याचा ठरू शकतो. काही व्यक्तींना करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळेल, काही जण नोकरी किंवा व्यवसायासाठी महत्त्वाचा निर्णय घेतील आणि काही व्यक्तींना असंही जाणवू शकतं की आता मला माझ्या आयुष्यात काहीतरी बदल करावाच लागेल. अनेक दिवसापासून मनात एखादी गोष्ट असेल पण निर्णय करण्याचं धाडस होत नसेल, तर या काळात त्या विषयाचा पुन्हा गंभीरपणे विचार करा. पण ग्रहणाच्या प्रभावाखाली भावनेच्या भरात मोठा निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती पूर्णपणे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आता महिन्याचा उत्तरार्ध आणखी महत्त्वाचा आहे, कारण पहिल्या 15 दिवसात सुरू झालेल्या अनेक गोष्टींचे परिणाम हळूहळू दिसायला लागतील. करिअर, पैसा, प्रेम, विवाह, भागीदारी आणि कुटुंब या विषयांमध्ये काही लोकांना अधिक स्पष्टता मिळेल. पण महिन्याची सर्वात मोठी भावनिक घडामोड अजून बाकी आहे. 28 ऑगस्टला होणार आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहणाचा स्वभाव थोडा वेगळा मानला जातो, कारण चंद्र आपल्या मनाचा कारक आहे. आपल्या भावना, आपली मानसिक स्थिती, आपली आई या संबंधित चंद्र असतो. कुटुंब आणि आपल्या मनात साठवून ठेवलेल्या अनेक गोष्टी चंद्राशी संबंधित मानल्या जातात. त्यामुळे या चंद्रग्रहणाच्या आसपास काही व्यक्ती थोड्या अधिक भावनिक होऊ शकतात. जुन्या आठवणी पुन्हा समोर येतील, एखाद्या नात्यातील जुना विषय पुन्हा चर्चेत येईल किंवा आपण अनेक दिवसापासून मनात दाबून ठेवलेली एखादी गोष्ट आता स्पष्टपणे बोलण्याची वेळ येईल. काही नात्यांमध्ये गैरसमज दूर होतील, काही नाती अधिक मजबूत होतील आणि काही व्यक्तींना हेही समजेल की आता एखादी जुनी गोष्ट मनातून सोडून पुढे जाणं आवश्यक आहे. म्हणून 28 ऑगस्टच्या आसपास एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, भावना समजून घ्या पण भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. एकंदरीत पाहिलं तर ऑगस्ट 26 हा काळ बदल स्वीकारण्याचा महिना आहे. काही बदल आपल्याला हवे असतील, काही बदल अचानक होतील, काही बदल सुरुवातीला कठीण वाटले तरी पुढे तेच आपल्यासाठी योग्य ठरू शकतात. म्हणून या महिन्याचा एक छोटासा संदेश मी तुम्हाला नक्की देईन. जुन्या गोष्टींना धरून बसू नका, कारण नवीन गोष्टींसाठी आयुष्यात जागा निर्माण करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ग्रहण म्हटलं की घाबरण्याची अजिबात गरज नाही. ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहणाचा काळ हा आत्मपरीक्षण करण्याचा, परिस्थिती समजून घेण्याचा आणि पुढच्या दिशेचा विचार करण्याचा काळ आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर नेमका काय परिणाम होणार आहे? कोणत्या राशीला अचानक आर्थिक फायदा होईल? कोणाच्या करिअरमध्ये मोठा बदल होईल? कोणासाठी प्रेम आणि विवाहाच्या दृष्टीने ऑगस्ट महिना महत्त्वाचा ठरेल? कोणाची रखडलेली कामं पूर्ण होतील आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींनी पैसा, आरोग्य
आणि नातेसंबंधाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला हवी. हे सगळं आपण एक एक रास घेऊन सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या राशीपासून. मेष राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 मध्ये अशी एक घटना घडेल ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून वाट बघताय. अडकलेला पैसा अचानक मिळेल, करिअरमध्ये अनपेक्षित संधी मिळेल किंवा तुमच्या आयुष्याला एका वेगळ्याच दिशेने घेऊन जाणारा निर्णय होईल. विशेषतः 12 ऑगस्टच्या सूर्यग्रहणानंतर परिस्थिती वेगाने बदलेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात तुमच्या शब्दांमुळे एखादं चांगलं नातं बिघडू शकतं बरं का. त्यामुळे पैसा आणि करिअरमध्ये आनंदाची बातमी असली तरी नातेसंबंध टिकवण्याची काळजी घ्या. चला जाणून घेऊया मेष राशीसाठी ऑगस्ट 2026 कसा राहणार आहे. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीसाठी ऑगस्टचा महिना करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या व्यक्तींना नोकरीत बदल हवा आहे, नवीन जबाबदारी हवी आहे किंवा बऱ्याच दिवसापासून प्रमोशन पाहिजे, त्यांनी या महिन्यात निर्माण होणाऱ्या संधींकडे लक्ष द्या. विशेषतः 12 ऑगस्ट नंतर अचानक एखादा फोन येईल, मीटिंग, नवीन प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे येईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही रखडलेल्या गोष्टी पुढे सरकतील. पण उत्साहाच्या भरात प्रत्येक प्रस्तावाला लगेच होकार देऊ नका. आता आर्थिक स्थितीबद्दल बघूया आपण. महिन्याचा उत्तरार्ध दिलासा देणारा ठरेल. विशेषतः तुमचे पैसे कुठे अडकले असतील, जुने पेमेंट येणे बाकी असेल किंवा कोणाकडून पैसे मिळवण्याची अपेक्षा असेल तर त्यासाठी हालचाल होईल. मात्र पैसा आला म्हणजे लगेच मोठा खर्च करण्याची गरज नाही. ऑगस्टमध्ये मिळालेल्या आर्थिक संधींचा उपयोग पुढील काही महिन्यांचे नियोजन मजबूत करण्यासाठी करा. प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत किंवा नातेसंबंधांच्या बाबतीत परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत गोडवा वाढेल, घरातील एखादा जुना गैरसमज दूर होईल. पण मेष राशीचा स्वभाव अनेकदा स्पष्ट आणि पटकन प्रतिक्रिया देणारा असतो. ऑगस्टमध्ये हा स्वभाव अडचण निर्माण करणारा राहू शकतो. विशेषतः रागाच्या क्षणी बोललेले शब्द नंतर पश्चातापाचे कारण ठरतील. त्यामुळे या महिन्याचा मंत्र आहे, प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करा. मेष राशीच्या लोकांचं आरोग्य. कामाचा वेग वाढल्यामुळे शरीर आणि मनाला विश्रांती देणे गरजेचं राहील. झोपेच्या वेळेकडे दुर्लक्ष करू नका. आता शेवटचा संदेश म्हणजे एकंदरीत मेष राशीसाठी ऑगस्ट 2026 हा अडकलेल्या गोष्टी सुटण्याचा आणि करिअरमध्ये नवीन दार उघडण्याचा महिना ठरू शकतो. पण यशासोबत संयम ठेवला तरच त्याचा पूर्ण फायदा घेता येईल. आता तुमची रास जर मेष असेल तर कॉमेंटमध्ये मेष नक्की लिहा आणि हे राशी भविष्य तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, घर, जमीन, प्रॉपर्टी किंवा एखादी मोठी भौतिक इच्छा. ऑगस्टमध्ये यापैकी एखाद्या विषयातून तुमच्यासाठी नक्की आनंदाची बातमी येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. पण या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये एक गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकते, ते म्हणजे मानसिक ताण. मग पैसा मिळणार का? प्रॉपर्टीचा व्यवहार फायदेशीर ठरणार का? आणि ग्रहणाच्या काळात कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं, चला जाणून घेऊया. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्टमध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या प्रोजेक्टवर मेहनत घेताय तर वरिष्ठांकडून कौतुक होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी स्थावर मालमत्ता, जमीन, घर किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील. आता आर्थिक स्थिती बघू. मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. पण कोणताही मोठा व्यवहार करताना केवळ भविष्यवाणीवर निर्णय घेऊ नका. कागदपत्रे, किंमत आणि व्यवहाराच्या अटी व्यवस्थित तपासा. महिन्यात काही सुखसोयींसाठी खर्चही वाढेल. प्रेम आणि कुटुंब. घरातील वातावरण सुधारण्याकडे तुमचा कल राहील. घरासाठी एखादी वस्तू घ्याल, सजावट कराल किंवा कुटुंबासाठी एखादी महत्त्वाचा निर्णय घेणे शक्य होईल. जोडीदारासोबत आर्थिक विषयांवर स्पष्ट संवाद ठेवा. या महिन्यात शरीरापेक्षा मनाचा थकवा जास्त जाणवेल. एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार केल्यामुळे अनावश्यक ताणही वाढेल. योग, प्राणायाम, ध्यान किंवा सकाळी थोडा वेळ शांतपणे चालणे उपयोगी ठरेल. आता शेवटचा संदेश म्हणजे वृषभ राशीसाठी ऑगस्ट 2026 मध्ये हा स्पष्ट संदेश आहे की यांची प्रगती होईल, भौतिक सुख वाढेल, पण मनाची शांतता जपा. तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कॉमेंटमध्ये लिहा वृषभ. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, ज्या कामासाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत होता आणि प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा येत होता, ऑगस्टमध्ये त्याच कामाला वेग मिळेल.
नवीन कॉन्ट्रॅक्ट, नवीन क्लायंट, छोटा पण महत्त्वाचा प्रवास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळच्या व्यक्तीसोबत असलेला जुना मतभेद संपण्याची शक्यता. ऑगस्टमध्ये तुमच्यासाठी कम्युनिकेशन आणि कनेक्शनचा महिना राहणार आहे. आता पाहूया करिअर आणि व्यवसाय. मिथुन राशीसाठी हा महिना संवादाच्या किंवा कम्युनिकेशनच्या ताकदीवर पुढे जाण्याचा आहे. मार्केटिंग, मीडिया, सेल्स, शिक्षण, कन्सल्टिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा लोकांशी सातत्याने संपर्कात असलेल्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष संधी मिळतील. रखडलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील. व्यवसायात नवीन कराराची चर्चा होईल. पण करार कितीही आकर्षक वाटला तरी प्रत्येक अट वाचूनच निर्णय घ्या. आता कामाचा वेग वाढल्यामुळे उत्पन्नाच्या संधीही निर्माण होतील. छोट्या छोट्या स्रोतातून मिळणारा फायदा एकत्रितपणे चांगला परिणाम देईल. या महिन्यात भावंडांचा विषय विशेष महत्त्वाचा राहू शकतो. भाऊ किंवा बहिणीसोबत मतभेद झाले असतील तर संवादाने ते मिटण्याची संधी आहे. कुटुंबासाठी छोटा प्रवास किंवा अचानक बाहेर जाण्याचा प्लॅन तयार होईल. व्यस्त दिनक्रमामुळे झोप कमी होणार नाही याची काळजी घ्या. सतत मोबाईल, फोन, मेसेज आणि कामाच्या विचारांमध्ये राहिल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. आता शेवटचा संदेश मिथुन राशीसाठी ऑगस्टचा मंत्र आहे बोला, भेटा, संपर्क वाढवा आणि संधी ओळखा. कारण या महिन्यात एखादी साधी ओळख सुद्धा भविष्यात मोठी संधी बनेल. कॉमेंटमध्ये मिथुन राहायला विसरू नका. कर्क राशीच्या व्यक्तींनो लक्ष द्या. 11 ऑगस्ट नंतर तुमच्यातील ऊर्जा अचानक वाढेल. जे निर्णय घेण्याची हिंमत अनेक दिवस होत नव्हती ते निर्णय घेण्याची इच्छा निर्माण होईल. पण इथेच सर्वात मोठी सावधानता आहे. हीच ऊर्जा जर राग आणि घाईमध्ये बदलली तर पैसा, नातेसंबंध आणि वाहनाच्या बाबतीत नुकसान होऊ शकते. म्हणून ऑगस्टमध्ये कर्क राशीने कोणत्या 3 चुका टाळायच्या हे शेवटपर्यंत नक्की ऐका. काम करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढताना जाणवेल. नोकरीत तुम्ही अधिक ॲसर्टिव्ह होऊ शकता. ज्या गोष्टींबद्दल आत्तापर्यंत शांत राहिलात त्यावर स्पष्ट भूमिका घेण्याची इच्छा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र आक्रमक विस्तार करण्याआधी आकडे तपासणे गरजेचे आहे. आता याच ठिकाणी आर्थिक स्थितीच्या बाबतीत सर्वात जास्त संयम आवश्यक आहे. अचानक एखादी गुंतवणूक आकर्षक वाटते पण मोठी खरेदी करण्याची इच्छा निर्माण होणे किंवा कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळा. घाईचा आर्थिक निर्णय ऑगस्टमध्ये महागात पडेल. प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत भावना तीव्र राहू शकतात. त्यामुळे छोट्या गोष्टीवरून मोठी प्रतिक्रिया देऊ नका. जोडीदार किंवा कुटुंबातील व्यक्ती काही बोलल्या त्याचा अर्थ लगेच नकारात्मक काढण्यापेक्षा संवाद साधा. राग, तणाव आणि घाई यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. आता 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे रागात निर्णय घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे घाईत पैसे गुंतवू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वाहन चालवताना रिस्क घेऊ नका. आता कर्क राशीसाठी शेवटचा संदेश म्हणजे ऑगस्ट हा तुमच्यासाठी शक्तिशाली महिना आहे. तुमच्याकडे ऊर्जा आहे. आता तिला योग्य दिशा देणे तुमच्या हातात आहे. कॉमेंटमध्ये लिहा कर्क. सिंह राशीच्या व्यक्तींनो ऑगस्ट 2026 हा तुमच्यासाठी साधा महिना नाही. 12 ऑगस्टचे सूर्यग्रहण तुमच्या राशीशी जोडलेले असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात, जबाबदाऱ्यांमध्ये आणि स्वतःकडे पाहणाऱ्या दृष्टिकोनात मोठा बदल जाणवेल. काही सिंह राशीच्या व्यक्ती जुनं आयुष्य मागे सोडून नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतील. पण या महिन्यात तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण तर तुमचा अहंकार. करिअर, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. लोक तुमच्याकडून नेतृत्वाची अपेक्षा करतात. एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा टीम हाताळण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काही नवीन पर्याय समोर येतील. आता करिअरमधील बदलांचा आर्थिक परिणाम पुढील काळात नक्की जाणवेल. मात्र प्रतिष्ठेसाठी अनावश्यक खर्च करण्याची सवय नियंत्रणात ठेवा. प्रेम आणि वैवाहिक जीवन, जोडीदारासोबतचं नातं अधिक दृढ करण्याची संधी आहे. पण प्रत्येक वेळी आपलंच म्हणणं योग्य आहे हा हट्ट सोडावा लागेल. काही वेळा नातं जिंकण्यासाठी वाद हरणं आवश्यक असतं. अविवाहित व्यक्तींसाठी ही नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. आता ग्रहणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 12 ऑगस्टच्या आसपास काही सिंह राशीच्या व्यक्तींना मी नेमकं कुठं चाललोय, मला पुढे करायचंय तरी काय, कोणत्या गोष्टी आता माझ्या आयुष्यात आवश्यक नाहीत, या प्रश्नांची उत्तरं पुढील दिशा ठरवू शकतात. सिंह राशीसाठी ऑगस्टचा मंत्र आहे बदलाला घाबरू नका, पण अहंकाराने किंवा अहंकाराच्या पोटी जाऊन निर्णय घेऊ नका. तुमची रास जर सिंह असेल तर कॉमेंटमध्ये सिंह नक्की लिहा. कन्या राशीच्या व्यक्तींनो महिन्याची सुरुवात पाहून निराश होऊ नका. कारण 22 ऑगस्ट नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने दिसेल. परदेशातून संधी, दुसऱ्या ठिकाणाहून फायदा, नवीन संपर्क आणि करिअरमध्ये असा बदल ज्यामुळे तुम्हाला वाटेल आता माझी वेळ सुरू झाली. महिन्याचा पहिला भाग सुरुवातीला खर्च वाढवताना जाणवेल.
त्यामुळे बजेटवर नियंत्रण आवश्यक आहे. काही कामे अपेक्षेपेक्षा हळू होऊ शकतात, यामुळे अस्वस्थ होऊ नका. हा काळ तयारीचा समजा. 22 ऑगस्ट नंतर महिन्याचा उत्तरार्ध कन्या राशीसाठी विशेष महत्त्वाचा ठरेल. आत्मविश्वास वाढेल, लोक तुमच्याकडे अधिक येतील, नवीन योजना सुरू करण्याची इच्छा वाढेल. करिअर आणि व्यवसाय, परदेशी कंपनी, बाहेरच्या शहरातील क्लायंट, ऑनलाईन काम किंवा दूरच्या व्यक्तीच्या माध्यमातून संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या उत्तरार्धातील घडामोडींवर विशेष लक्ष ठेवा. आता महिन्याच्या सुरुवातीला खर्चावर नियंत्रण ठेवा. गरज आणि इच्छा यामधला फरक ओळखा. उत्तरार्धात परिस्थिती अधिक संतुलित होईल. सुरुवातीला थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. दिनचर्या व्यवस्थित ठेवा. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या महिन्याचा मंत्र आहे, पहिल्या पंधरवड्यात संयम आणि दुसऱ्या पंधरवड्यात कृती. हा फॉर्म्युला नक्की लक्षात ठेवा. कॉमेंटमध्ये लिहा कन्या. तूळ राशीच्या व्यक्तींनो, पैसा, प्रेम आणि सुखसुविधा ऑगस्टमध्ये या तिन्ही क्षेत्रात एकाच वेळी हालचाल सुरू होईल. 6 ऑगस्ट नंतरचा काळ विशेष लक्षात ठेवा. उत्पन्नाचा मार्ग समोर येऊ शकेल. एखादी इच्छा पूर्ण होईल किंवा अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात विवाहाचा विषय अचानक गंभीर होईल. आता कामाच्या ठिकाणी लोकांचे सहकार्य मिळू शकेल. तुमच्या नेटवर्कमधील एखादी व्यक्ती करिअरसाठी महत्त्वाची ठरेल. त्यामुळे ऑगस्टमध्ये नेटवर्किंग टाळू नका. नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा एखादी फायदेशीर कोलॅबोरेशन मिळण्याची शक्यता आहे. लोकांशी तुमचे संबंध हा सर्वात मोठा फायदा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण करण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी हा महिना अतिशय अनुकूल आहे. पैसा येईल, पण त्यासोबतच लाईफस्टाईल खर्चही वाढेल. कपडे, सौंदर्य, घर, वाहन किंवा मनोरंजनावर खर्च होईल. आता अविवाहित व्यक्तींसाठी हा भाग विशेष महत्त्वाचा आहे. विवाहाची बोलणी सुरू होतील. आधीपासून प्रेम संबंधात असलेल्या व्यक्ती नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करतील. मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. आता हा शेवटचा संदेश किंवा हा ऑगस्टचा तूळ राशीसाठीचा मंत्र आहे. लोकांशी जोडा, संधी स्वीकारा आणि प्रेमासाठी मन ओपन ठेवा. तुम्ही तूळ राशीचे असाल तर कॉमेंटमध्ये लिहा तूळ. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही जर नवीन नोकरी शोधत असाल तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी मोठी बातमी घेऊन येऊ शकतो. इंटरव्ह्यूचा कॉल, जॉब ऑफर, नवीन पद किंवा सध्याच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव अचानक वाढेल. यापैकी एखादी घटना घडण्याची शक्यता आहे आणि फक्त करिअरच नाही, घरातही आनंदाची भर पडेल. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींनी प्रयत्नांची गती वाढवा. तुमचा CV अपडेट करा. जुन्या कॉन्टॅक्टशी बोला. इंटरव्ह्यूची तयारी करा, कारण संधी आली तर ती पटकन पकडावी लागू शकते. सध्याच्या नोकरीत असलेल्या व्यक्तींना स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. आता स्पर्धकांपेक्षा पुढे जाण्यासाठी योग्य स्ट्रॅटेजी आखण्याचा काळ आहे. भावनेवर नव्हे तर माहितीवर निर्णय घ्या. घरातल्या व्यक्तींसाठी किंवा स्वतःसाठी नवीन वास्तू खरेदी करू शकाल. इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, वाहन किंवा एखादी आवडती वस्तू घेण्याची इच्छा पूर्ण होईल. घरातील वातावरण तुलनेने आनंदी राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आता वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा मंत्र आहे, तुमची क्षमता लपवून ठेवू नका. योग्य ठिकाणी ती दाखवण्याची वेळ आहे. कॉमेंटमध्ये वृश्चिक लिहा. धनुराशीच्या व्यक्तींनो, ऑगस्टमध्ये तुमच्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा शब्द आहे भाग्य. जिथे प्रयत्न करूनही दार उघडत नव्हतं तिथे अचानक मदत मिळेल. उच्च शिक्षण, परदेश, धार्मिक प्रवास, गुरु किंवा मार्गदर्शकाची मदत या क्षेत्रात महत्त्वाची घटना घडेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळेल. उच्च पदासाठी आवश्यक ट्रेनिंग किंवा क्वालिफिकेशन घेण्याचा विचार असेल तर तुम्ही पुढे जा. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उच्च शिक्षणासंबंधित काळ महत्त्वाचा ठरेल. ॲडमिशन, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी संधी शोधत राहावी. संधी नक्की चालून येईल. भाग्याची साथ मिळाली तरी पैसा हाताळताना शिस्त आवश्यक आहे. मोठ्या अपेक्षेपेक्षा सातत्यपूर्ण प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तीर्थक्षेत्राला भेट, पूजा, आध्यात्मिक अभ्यास किंवा एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाची इच्छा निर्माण होईल. एकूण आरोग्य चांगलं राहील. जुन्या त्रासातून काही प्रमाणात दिलासा जाणवेल. प्रयत्न तुमचे असतील पण योग्य वेळी भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील. कॉमेंटमध्ये लिहा धनु. मकर राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्टमध्ये पैसा अचानक येईल, पण त्याच वेळी एखादी गोष्ट अशी समोर येईल की ज्याची तुम्हाला कल्पनाही नव्हती. म्हणूनच हा महिना तुमच्यासाठी संधी आणि सावधानता दोन्ही घेऊन येतोय. विशेषतः 28 ऑगस्टच्या आसपास आरोग्य आणि मानसिक ताणतणावाकडे दुर्लक्ष करू नका.
कामाच्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणे टाळा. तुमच्या पुढच्या योजना पूर्ण होईपर्यंत त्याबद्दल मर्यादित लोकांशी चर्चा करा. ऑफिस पॉलिटिक्सपासून शक्यतो दूर राहा. व्यवसायात अचानक एखादी आर्थिक संधी निर्माण होईल, पण फायदा मोठा दिसतोय म्हणून जोखीम पत्करू नका. कागदपत्रे आणि व्यवहार तपासून निर्णय घ्या. अचानक धनलाभाची शक्यता असली तरी अचानक खर्चही समोर येईल, म्हणून इमर्जन्सी फंड किंवा बचत हाताशी ठेवा. मनातील प्रत्येक संशय सत्य असतोच असं नाही. कोणाबद्दलही गैरसमज झाला तरी थेट संवाद साधा. आता 28 ऑगस्टच्या आसपास शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. अतिश्रम टाळा. झोप, आहार, मानसिक शांततेकडे लक्ष द्या. कोणतीही प्रत्यक्ष आरोग्य समस्या असल्यास वैद्यकीय सल्ल्याला प्राधान्य द्या. आता मकर राशीसाठी ऑगस्टचा मंत्र आहे पैशात सावध, कामात गोपनीय आणि आरोग्याबाबत जागृत राहा. कॉमेंटमध्ये लिहा मकर. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 तुमच्या आर्थिक आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे. भागीदारीतून फायदा, जुने अडकलेले पैसे परत मिळणं, नोकरीत प्रमोशन किंवा सॅलरी हाईकची चर्चा आणि प्रेमसंबंधात थेट लग्नाचा निर्णय. होय, ऑगस्टमध्ये या चारही गोष्टींचे संकेत दिसत आहेत. पण विशेषतः 6 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे चला पाहूया. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी वरिष्ठांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. काही व्यक्तींसाठी नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा पगारवाढीबद्दल सकारात्मक चर्चा होईल. पण फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. तुम्ही केलेल्या कामाचे परिणाम स्पष्टपणे मांडणेही गरजेचे आहे. आता भागीदारीचा व्यवसाय करत असाल तर ऑगस्ट विशेष लक्षवेधी ठरेल. नवीन पार्टनर, कोलॅबोरेशन किंवा बिझनेस ॲग्रीमेंट समोर येईल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता असली तरी ॲग्रीमेंटमधील प्रत्येक अट समजावून घ्या. मैत्री आणि व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. पैशाची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. जुनी रखडलेली देणी मिळण्यास सुरुवात होईल. अनेक दिवसांपासून कोणाकडे पेमेंट अडकले असेल तर फॉलोअप करा. त्याचवेळी सुखसुविधांवर खर्च होण्याची शक्यता आहे. घरासाठी नवीन वास्तू, गॅजेट, वाहन किंवा लाईफस्टाईलवर पैसा खर्च होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन, पैसा खर्च होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन हा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. 12 ऑगस्ट नंतर जोडीदारासोबत असलेले काही मतभेद दूर होण्याची संधी मिळेल. नात्यात स्पष्टता येईल. आधीपासून प्रेमसंबंधात असलेल्या काही व्यक्तींसाठी प्रश्न असा असेल की आता या नात्याला लग्नात बदलायचं का. अविवाहित व्यक्तींसाठी ही नवीन ओळख महत्त्वाची ठरेल. आरोग्य सामान्यतः साथ देईल, पण कामाची धावपळ वाढल्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात थकवा जाणवेल. आता कुंभ राशीच्या व्यक्तींना या महिन्याचा मंत्र आहे तो म्हणजे पार्टनरशिप. व्यवसाय असो किंवा प्रेम, योग्य व्यक्तीसोबत केलेली योग्य भागीदारी तुम्हाला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाईल. तुमची रास कुंभ असेल तर कॉमेंटमध्ये कुंभ जरूर लिहा. मीन राशीच्या व्यक्तींनो, 28 ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा, कारण या काळातील चंद्रग्रहण तुमच्या राशीशी जोडलं आहे. त्यामुळे ऑगस्टचा शेवट तुमच्या भावनिक आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अचानक जबाबदारी, एखाद्या नात्याबद्दल मोठा निर्णय, विरोधकांशी सामना, वाढता खर्च आणि मनात सुरू असलेली अस्वस्थता, या सगळ्यातून ऑगस्ट तुम्हाला एक मोठा धडा देईल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी अचानक नवीन जबाबदारी येईल. सुरुवातीला ती जबाबदारी त्रासदायक वाटेल. सगळं मलाच का करावं लागतं असा प्रश्न पडेल. पण हाच अनुभव तुमच्या करिअरसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. विरोधक सक्रिय होतील म्हणून कामात चुका राहणार नाहीत याची काळजी घ्या. महत्त्वाचं कम्युनिकेशन शक्यतो नीट नोंदवून ठेवा. आता व्यवसाय करणाऱ्यांनी मोठे निर्णय घाईघाईत घेऊ नका. एखादा प्रस्ताव अत्यंत फायदेशीर जरी दिसला तरी त्यामागे किती जोखीम आहे हे तपासा. वादग्रस्त किंवा कायदेशीर विषय सुरू असतील तर प्रतिक्रिया देण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. धनलाभाची चांगली शक्यता आहे, पण त्याचवेळी खर्च वाढतील. विशेषतः मुलांचं शिक्षण, घरातील आवश्यकता किंवा अचानक आलेल्या जबाबदारीवर पैसा खर्च होईल. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला बजेट तयार करायला विसरू नका. आता येतो ऑगस्टमधला सगळ्यात संवेदनशील विषय म्हणजे प्रेम आणि नातेसंबंध. महिन्याच्या उत्तरार्धात भावना खूप तीव्र होतील. जोडीदाराच्या एखाद्या छोट्या वाक्याचा चुकीचा अर्थ लावला जाईल. जुना विषय पुन्हा समोर येईल. त्यामुळे ऑगस्टच्या आसपास नात्यांमध्ये कोणताही निर्णय केवळ त्या क्षणाच्या भावनेवर घेऊ नका. जोडीदार काय म्हणतोय त्यापेक्षा त्याला काय वाटतंय हे समजून घ्या. आरोग्य आणि मानसिक स्थिती, कामाचा ताण किंवा भावनिक अस्वस्थतेमुळे काही व्यक्तींना झोपेची दिनचर्या बिघडल्यासारखी वाटेल.
डोके जड होईल किंवा मानसिक थकवा जाणवेल. दररोज काही मिनिटे ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा शांत वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. आणि प्रत्यक्ष शारीरिक किंवा मानसिक तणाव जाणवत असेल तर त्याला फक्त ग्रहणाचा परिणाम समजून दुर्लक्ष करू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 28 ऑगस्टचा संदेश म्हणजे या ग्रहणाकडे घाबरण्याच्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या आयुष्यात मी काय सोडून द्यायला हवं? कोणत्या नात्यात मला अधिक स्पष्टता हवी आहे? आणि पुढच्या 6 महिन्यात मला स्वतःमध्ये काय बदल करायचे? आता या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नवीन दिशा नक्की देतील. आता महत्त्वाचा संदेश म्हणजे मीन राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट तुमच्यासाठी केवळ भविष्य बदलण्याचा नाही तर स्वतःकडे नव्याने पाहण्याचा महिना आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा, आर्थिक नियोजन करा, नात्यांमध्ये संवाद ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोंधळाच्या काळात कोणताही मोठा निर्णय घाईने घेऊ नका. तुमची रास जर मीन असेल तर कॉमेंटमध्ये लिहा मीन आणि तुमच्या ओळखीच्या मीन राशीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे ऑगस्ट 2026 हा महिना सर्व राशींसाठी काही ना काही महत्त्वाचे बदल घेऊन येतोच आहे. 12 ऑगस्टचे सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्टचे चंद्रग्रहण तसेच वक्री स्थितीतील शनी यामुळे काहींसाठी नवीन संधी निर्माण होतील तर काहींना महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय संयम बाळगावा लागेल. पण लक्षात ठेवा, हे राशी भविष्य सामान्य ज्योतिषीय अंदाजांवर आधारित आहे. तुमच्या वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम थोडेफार वेगळे असू शकतात. म्हणून बदलांना पॉझिटिव्हली घ्या, घाईत निर्णय घेऊ नका आणि मनाची शांतता जपा. तुमची रास कोणती आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. शुभम भवतु.